महात्मा गांधी जयंती निमित्त इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा आहे। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी झाले। ही थेट दृश्य आपण सध्या मुंबईतून पाहतोय। यावेळी नेते राजेश टोपे, जयंत पाटील, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड देखील महाविकास आघाडीच्या या इंडिया आघाडीच्या या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर महात्मा गांधींची आज जयंती आणि त्याच निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी महात्मा गांधी जयंती निमित्त इंडिया आघाडीनं मुंबईमध्ये या पदयात्रेचं आयोजन केलंय। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन असे हातात फलक घेत महाविकास आघाडीचे त्याचबरोबर इंडिया आघाडीचे नेते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले। यावेळी कार्यकर्त्यांनी या पदयात्रेला मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचं ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। या पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी झालेत। हुतात्मा चौक ते मंत्रालयाशेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आले। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आले। या पदयात्रेमध्ये महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी नेते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, राजेश टोपे हे नेते या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। आज महात्मा गांधींची जयंती आणि त्याच निमित्तानं इंडिया आघाडीनं मुंबईमध्ये या पदयात्रेचं आयोजन केलंय। यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन अशा आशयाचे फलक घेत इंडिया आघाडीच्या या पदयात्रेला सध्या सुरुवात झाली। ही थेट दृश्य आपण सध्या मुंबईतून पाहतोय। इंडिया आघाडीच्या पदयात्रेला सध्या सुरुवात झाली आहे। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते, महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी झाले। मुंबईतील हुतात्मा चौक ते मंत्रालयाशेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत इंडिया आघाडीच्या या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।